दोन्ही बंधूंची संयुक्त सभा, म्हणजे पहिली संयुक्त सभा महाराष्ट्रातली ही नाशिकला झाली. याच्यावरून साधारण नाशिकचं महत्त्व ठाकरेंसाठी किंवा सर्वच महत्त्वाच्या नेत्यांसाठी किती आहे, हे देखील आपल्याला अधोरेखित होतं, हे लक्षात येतं. सत्ताधाऱ्यांमधला हा लढा नाहीये, सत्ताधाऱ्यांमधली ही निवडणूक नाहीये, तर विरोधी पक्षांचं पण कुठेतरी स्थान आहे, हे कालच्या सभेने दाखवून दिलं. त्याच्यामुळे एक मोठी चुरस निश्चितपणाने होईल. 100+चा नारा देत त्यांनी प्लॅनिंग करत सर्व महत्वाचे नेते आपल्याकडे दाखल करून घेतले. अगदी काँग्रेसमधले नेते असतील ते देखील भाजपमध्ये आलेले आहेत काही प्रभागांमध्ये. म्हणजे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना असं चित्र नाशिकमध्ये आता आहे. तर हे चित्र थोडंसं का होईना बदलवण्याचं काम हे कालच्या सभेने आणि राज आणि उद्धव यांच्या उपस्थितीने या ठिकाणी दिसून आलेलं आहे. 66 ची संख्या गाठायला भाजपला फार काही त्रास पडेल असं वाटत नाही. परंतु जर ते काही 5-10 ने जर कमी राहिले, तर त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहणारा पक्ष हा शिंदेची शिवसेना असू शकतो. शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं जर समीकरण अचूक जुळलं आणि जर त्यांनी त्या पद्धतीने जी रणनीती प्रभागनिहाय ती जर त्यांची अचूक ठरली, तर शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून देखील या ठिकाणी एक चमत्कार करू शकतात, अशी पण परिस्थिती आहे. 10-20 मतांनी सुद्धा निवडून येणारे उमेदवार असतील, 200-250 ने निवडून येणारे उमेदवार तर खूप मोठ्या संख्येने असतील आणि मोठं मार्जिन हे फार कमी ठिकाणी बघायला मिळेल. म्हणजे 500-700च्या पुढचं जे मार्जिन असेल ते खूपच कमी ठिकाणी बघायला मिळेल. नमस्कार, मी निखिल द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. महापालिका निवडणुकांना अगदी मतदानासाठी काहीच दिवस उरलेले आहेत. प्रचार देखील शिगेला पोहोचलेला आहे. राज्यातील सर्व 29 महापालिकांमध्ये निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या निवडणुकांमध्ये काय होईल, कुठे कोणाची सत्ता येईल, या सगळ्यांबद्दल अगदी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यासोबतच ज्या प्रकारे सध्या प्रचारात तापलेला राज्यभर, त्याची देखील सगळीकडे चर्चा केली जाते. युती आघाड्यांची चर्चा होतीये. आज आपल्याला हायपर लोकलच्या या भागामध्ये नाशिक महापालिकेबद्दल आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही काही महत्वाच्या महापालिकांबद्दल चर्चा करायची आहे. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी माझ्या सोबत आहेत नाशिक पुढारीचे निवासी संपादक डॉक्टर राहुल रणाळकर सर. सर, आपलं स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. थँक्यू निखिल, थँक्यू. तर जसं मी उल्लेख केला की महापालिकांच्या निवडणुकांच्या मतदानाला अगदी काही दिवस बाकी आहेत. प्रचार अगदी शिगेला पोहोचलेला आहे. काल म्हणजे 9 जानेवारी रोजी दोन्ही ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा नाशिकमध्ये पार पडली आहे. त्यामुळे प्रचाराचा टेम्पो देखील खूप हाय झालाय असं देखील म्हटलं जात आहे. नक्की नाशिकमध्ये काय स्थिती आहे? ठाकरे बंधूंच्या या सभेमुळं दोन्ही पक्षांना त्यांच्या बळ मिळाले का? काही वातावरणात बदल दिसतोय का? नक्कीच निखिल, कारण जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये मनसे असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, या दोन्ही पक्षातून मोठ्या प्रमाणामध्ये महत्वाचे नेते बाहेर पडले आणि ते बहुतेक भाजपमध्ये गेले, काही शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले. असं चित्र हे गेल्या काही महिन्यांपासनं सतत दिसत होतं आणि अगदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मनसेचे सरचिटणीस असतील किंवा अजून इतर नेते आहेत, तर हे मनसेला पण सोडून गेलेत आणि शिवसेनेचे पण काही नेते, मूळ शिवसेनेचे पण काही नेते सोडून गेलेत. तर त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी मरगळ आलेली होती आणि तुम्ही जसा उल्लेख केला की दोन्ही बंधूंची संयुक्त सभा, म्हणजे पहिली संयुक्त सभा महाराष्ट्रातली ही नाशिकला झाली. याच्यावरून साधारण नाशिकचं महत्त्व ठाकरेंसाठी किंवा सर्वच महत्वाच्या नेत्यांसाठी किती आहे, हे देखील आपल्याला अधोरेखित होतं, हे लक्षात येतं. आणि पहिल्या संयुक्त सभेमध्ये तुफान गर्दी होती. प्रचंड लोकांनी प्रतिसाद दिला आणि असंही आपण बघितलेलं आहे आतापर्यंत, की राज ठाकरे यांच्या सभेला खूप मोठी गर्दी होते, परंतु ते मतांमध्ये कन्व्हर्ट होत नाही. हा आजपर्यंतचा जो त्यांचा ट्रेंड आहे. तर हा ट्रेंड कुठेतरी यावेळेस तुटेल का, अशी आशा खरं म्हणजे मनसेला पण आहे आणि उद्धव ठाकरेंच्या सभेला दोघांची संयुक्त सभा म्हटल्यानंतर दोन्ही पक्षांचे भरपूर सारे कार्यकर्ते, हजारो लोक या सभेला होते. घणाघात त्यांनी केला. भाजपवर टीका केली, शिंदे सेनेवर टीका केली. मध्यंतरीच्या काळामध्ये जे स्थानिक नेते सोडून गेलेले होते, तर त्यांच्यावर देखील चांगली टीका त्यांनी केलेली यथेच्छ समाचार घेतलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये चांगलंच बळ संचारलं
ही गोष्ट नक्कीच म्हणता येईल, कारण 15 तारखेला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि अशामध्ये ही सभा होणं आणि जर आपण ट्रेंड एक बघितला आत्ताच्या सध्याच्या राजकारणाचा, तर सत्ताधारी पक्ष एकमेकांच्या समोर लढतायत आणि विरोधकांची जी स्पेस आहे ती स्पेस आपण काबीज करून घ्यायची आणि विरोधकांना जागा ठेवायची नाही. हा जो काही ट्रेंड आहे, तर या ट्रेंडला कुठंतरी थोडा छेद देणारी ही कालची सभा होती, असं आपण निश्चितपणाने म्हणू शकतो. कारण विरोधकांनी देखील जोर लावलेला आहे, कार्यकर्त्यांमध्ये बळ संचारलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त सत्ताधाऱ्यांमधला हा लढा नाहीये, सत्ताधाऱ्यांमधली ही निवडणूक नाहीये, तर विरोधी पक्षांचं पण कुठंतरी स्थान आहे. हे कालच्या सभेने दाखवून दिलं. त्याच्यामुळे एक मोठी चुरस निश्चितपणाने होईल. भारतीय जनता पक्षाचा 100+ नारा आहे. त्याच नाऱ्याला धरून राज ठाकरेंनी काल 100+ नारा दिला. म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू देखील 100+ साठी आता उत्सुक दिसतायत. त्यांनी त्या पद्धतीने तयारी केलेली आहे. त्याच्यामुळे एक निश्चितपणे एक रंगतदार अशी लढत होणार आहे. प्रत्येक प्रभागांमधलं चित्र हे कुठंतरी अशाच प्रकारचं दिसून येत आहे. तर आपण जसं म्हणालात की वातावरण तर तयार झालेलं आहे, पण आपण असं बघतो की 2012 साली साधारण नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती. 2017 मध्ये पुन्हा भाजपने ती सत्ता हिसकावून घेतली. पण नाशिकमध्ये मनसेची ताकद दिसते, त्यासोबतच शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटाची देखील ताकद दिसते. त्यांच्या आता तिथे खासदार देखील आहेत. लोकसभेला त्यांना चांगलं यश तिथं आलं होतं. म्हणजे एकंदरीत आधीपासूनच नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना दोघेही मजबूत होते असं म्हणता येतं. तर अशा स्थितीमध्ये आता त्यांची ही सभा होणं हे कार्यकर्त्यांना किती बळ देणारं ठरेल आणि या सभेचं मतांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता किती वाटते? नक्कीच निश्चितपणे काही ना काही प्रमाणात तर मतांमध्ये रूपांतर हे होणारच आहे. कारण एक लोकांच्या मनामध्ये सतत काहीतरी बदलाचा विचार असतो. त्या अनुषंगाने जरी आपण बघितलं म्हणजे जेव्हा मनसेकडे 2012 मध्ये सत्ता सोपवली होती, तर 40 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले होते नाशिकमध्ये. त्यासोबतच 3 आमदार जे शहरातले होते, ते तिन्ही आमदार मनसेचे निवडून दिले. त्याच्यानंतर 2017 पर्यंत मग त्यांनी काल राज ठाकरेंनी उल्लेख पण केला, की कुंभमेळ्याचं नियोजन, आयोजन आम्ही अतिशय यशस्वीपणे 2015 मध्ये केलं होतं. त्याचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि काही कामं हे नक्कीच त्यांच्या काळात झालेले आहेत. त्या कामांचा लेखाजोखा त्यांनी मांडला आणि उद्धव ठाकरेंनी लेखाजोखा मांडताना मुंबईतल्या कामांचा लेखाजोखा मांडला आणि ते असं म्हटलेत कालच्या सभेमध्ये, की मुंबईत जी कामं केलेली आहेत किंवा महापालिकेच्या शाळांमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मुंबईमध्ये पालक उत्सुक असतात, तिथं रांगा लागतात, तर अशी परिस्थिती नाशिकमध्ये निर्माण करता येईल का? तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तर एक म्हणजे मुंबईचा पॅटर्न जो शिवसेनेच्या ताब्यात गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईची महापालिका आहे आणि मुंबईच्या महापालिका आणि तिथलं एकूणच राजकारणाचं जे रिफ्लेक्शन आहे, हे काही ना काही प्रमाणामध्ये नाशिकमध्ये आजपर्यंत पडत आलेलं आहे. आणि जेव्हा दोन्ही भावांमधला संघर्ष झालेला होता आणि जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते, तर बाळासाहेब ठाकरेंनी देखील त्यांच्या सभेमध्ये दादरच्या सभेमध्ये असा उल्लेख केला होता, की राज ठाकरेंना दूर का केलं? याचं स्पष्टीकरण देताना ते असं म्हटले होते, की राज आता सगळंच मागायला लागलेला आहे. तो सुरुवातीला म्हटला, "माझ्याकडे पुणे द्या." नंतर म्हटला, "माझ्याकडे नाशिक द्या." आणि नंतर मग तो ठाण्यावर पण दावा दाखल करायला लागला. म्हणजे अशा पद्धतीचं एक अंतर्गत राजकारण शिवसेनेमध्ये त्या काळी होतं. पण आता परिस्थिती, वस्तुस्थिती अशी झालेली आहे, की दोघांना एकत्र येण्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही. त्याच्यामुळे दोघं एकत्र आलेत आणि दोन्ही पक्ष आता स्वतंत्र आहेत. त्याच्यामुळे दोघं निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेत. त्याच्यामुळे एकमेकांवर त्या पद्धतीनं दबाव राहणार नाही. एक त्यांचे जे सीट वाटप झालेले या ठिकाणी उमेदवारांचं जे वाटप झालेलं आहे, ते देखील अतिशय सुनियोजित पद्धतीने झालेलं दिसतंय. त्याच्यामुळे भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, तर यांना टक्कर देताना एक तुल्यबळ उमेदवार देता येतील का? असा त्यांनी विचार प्रत्येक प्रभागामध्ये केलेला दिसून येतोय. त्याच्यामुळे आपण जर असा ट्रेंड बघितला, तर लोकांमधली नाराजी खरोखर तपोवनाचा मुद्दा असेल, हे जर मुद्दे खऱ्या पद्धतीनं जर ते लोकांपर्यंत पोहोचवून इनकॅच करू शकलेत, तर मला असं वाटतं, की त्याचं मतांमध्ये परिवर्तन नक्कीच होऊ शकतं. परंतु हातात राहिलेले आत्ताचे दिवस आहेत आणि त्या दिवसांमध्ये विरोधक कशा पद्धतीनं खेळी करतात, तर त्याच्यावर पण अवलंबून राहील. कारण दुसरीकडे भाजपची तयारी जोरदार आहे. भाजप हा कायमस्वरूपी निवडणुकीच्या तयारीत असलेला पक्ष आहे. त्यांना तुम्ही कधीही निवडणुकीला सामोरं जायचं म्हटलं तरी भाजप जाऊ शकते, अशा त्या परिस्थितीमध्ये ते असतात. आणि त्यांनी इथं 100+चा नारा देत त्यांनी प्लॅनिंग करत, करत, करत सर्व महत्वाचे नेते आपल्याकडे दाखल करून घेतले. अगदी काँग्रेसमधले नेते असतील ते देखील भाजपमध्ये आलेले आहेत काही प्रभागांमध्ये. त्याच्यामुळे भाजपची ताकद जोरात आहे.
त्यांच्या खालोखाल शिवसेनेची ताकद जोरदार आहे. त्यांचे पण उमेदवार खूप तगडे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळे या महायुतीच्या लोकांसमोर अर्थात म्हणजे शिवसेना शिंदेची राष्ट्रवादी एकत्र आहे आणि भाजप स्वतंत्र आहे. म्हणजे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना असं चित्र नाशिकमध्ये आता आहे. तर हे चित्र थोडंसं का होईना बदलवण्याचं काम हे कालच्या सभेने आणि राज आणि उद्धव यांच्या उपस्थितीने या ठिकाणी दिसून आलेलं आहे नाशिकमध्ये. सर, आपण जो उल्लेख केला की सध्या जी नाशिकमधली प्रमुख लढत होती ती भाजप आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती केली आहे, त्यामध्ये ही प्रमुख लढत दिसत होती. पण आता यांच्या सभेने थोडंसं वातावरण फिरल्याचं दिसतंय. त्यांनी त्या दोघांनीही त्यांच्या भाषणांमध्ये असू देत किंवा अजून कुठे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर भाजपमधले जे निष्ठावंत आहेत त्यांना देखील तुच्कारण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. त्यांनी देवयानी फडणवीसांचं नाव घेतलं, मुनगंटीवारांचं नाव घेतलं त्यांच्या सभेमध्ये. यामुळं जो भाजपचा मूळ केडर आहे त्याला एक मेसेज देण्याचा प्रयत्न दोघांनी केलेला दिसतो. नक्की काही परिणाम पडेल त्या भाजप केडरवर या दोघांच्या अशा भाषणाचा, असं वाटतं काही? आता असं आहे की हा शेवटी राजकारणाचा भाग आहे. जे दुखावलेली लोक आहेत किंवा त्यांच्यामधनं शेवटी प्रत्येक पक्षामध्ये अशा पद्धतीचा नाराजीचा सूर हा कायम कमी अधिक प्रमाणात उमटत असतो. भाजपमध्ये सध्या तो सर्वाधिक आहे. कारण सर्वाधिक इच्छुक त्यांच्याकडे होते. प्रत्येक प्रभागामध्ये किमान 50 जण एका जागेसाठी इच्छुक होते. हजारापेक्षा जास्त इच्छुक भाजपकडे होते. त्याच्यामुळे देवयानी फरांदे यांचा जो काही एपिसोड झाला एका 1-2 प्रभागांच्या संदर्भातला, तो एपिसोड झाला. त्याच्यानंतर तो मिटला. परंतु त्यांची वक्तव्य आजही त्याचा वापर होतो राजकारणामध्ये. अशाच पद्धतीने सगळं सुरू असतं. खरं म्हणजे एमआयएमचा जो काही उल्लेख झाला की एमआयएम सोबत युती केली भाजपने, तर तो देखील उल्लेख खरं म्हणजे त्याच्यानंतर काही तासात ती जी काही स्थानिक नेत्यांनी आखलेली जी समीकरणं होती, ती राज्यस्तरीय नेत्यांनी सगळी तशी धुळीच मिळवली. म्हणजे प्रत्यक्षात तशी काही युती आकाराला आलेली नाही. परंतु तसं करण्याचा प्रयत्न झाला होता, हे देखील कोणी नाकारू शकत नाही. एमआयएम भाजप त्या ठिकाणी एकत्र आलेलेच होते. काँग्रेसची लोक फोडून ते शेवटी आणि त्याच्यानंतर काल पुन्हा असं झालं की शिंदेंनी अंबरनाथ ताब्यात घेतलं. असा देखील प्रकार घडला. त्याच्यामुळे ती जी काही समीकरणं होती तत्कालीन 2-4 तासापुरती का होईना, त्यांच्यात जर ते जवळ आल्यानंतर ते टीकेचे धनी झाले आणि त्यांनी नंतर ते सगळे परंतु या गोष्टीचा उपयोग रेफरन्स म्हणून प्रत्येक सभेमध्ये होत राहील. एकनाथ शिंदेची सभा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा नाशिकमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे या सभांमध्ये एकमेकांचा समाचार घेणं आणि त्यांना कसं आपल्याला दूर ठेवता येईल आणि लोकांना कसं कन्फ्यूज करता येईल, त्यांना एकमेकांच्या पक्षांपासून कसं दूर करता येईल, या सगळ्या गोष्टींचीच ही खरं म्हणजे अशा पद्धतीने सगळं नाट्य, राजकीय नाट्य सुरू असताना आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे बलवान निश्चितपणे आहे भाजप आणि शिंदेची सेना. परंतु त्यांना टक्कर कसे देऊ शकतात, कशा पद्धतीनं ते राजकारण फिरेल, पुढचे एक 3-4 दिवसांमध्ये काय गोष्टी घडामोडी घडतील. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती देखील होताना दिसतायत. मग ते शिंदे सेने आणि भाजपमध्ये देखील असतील. तर अशा पण काही मैत्रीपूर्ण लढती आहेत. आणि एक बहुतेक प्रभागातलं एक महत्वाचं चित्र असं या मधल्या काळामध्ये दिसून आलं, की प्रत्येक प्रभागामध्ये जे जे पॅनल तयार झाले 4-4 जणांचे, तर त्याच्यामध्ये 2 जे नगरसेवकाचे उमेदवार आहेत, तर ते स्ट्रॉंग आहेत आणि 2 वीक आहेत. हां, असं प्रत्येक पक्षाने केलेलं आहे. म्हणजे त्यांनी वीक जी लोक आहेत तर त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करायचा आणि जे कोण बलवान असतील त्यांनी त्यांना खेचून नेण्याचा प्रयत्न करायचा. मग अशा परिस्थितीमध्ये मैत्रीपूर्ण लढती आणि क्रॉस वोटिंग हा खूप एक मोठा फॅक्टर हा या निवडणुकीमध्ये दिसून येईल. जसं बिनविरोध निवडीचा जो फॅक्टर दिसून आला कधी नव्हे एवढा, तर असाच क्रॉस वोटिंगचा देखील खूप मोठा फॅक्टर या निवडणुकीमध्ये नक्कीच आपल्याला दिसून येऊ शकतो. सर, आपण आता बोलताना भाजपमधल्या बंडखोरीचा उल्लेख केला. आपण हाही उल्लेख केला की भाजपकडे जवळपास 1,000च्या आसपास इच्छुक उमेदवार होते. पण आता काय स्थिती आहे नक्की? शांत करण्यात या सगळ्यांना यश आले भाजपला, की अजूनही प्रयत्न सुरू आहेत? का पूर्णपणे बंडखोरी थांबलेली आहे? कारण असं म्हटलं जातं की भाजप हा तसा शिस्तीचा पक्ष आहे आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची बंडखोरी खपवून घेतली जात नाही. आणि खरं तर भाजपचा जो मूळ कार्यकर्ता आहे तो कधी बंडखोरी करत नाही असंही बोललं जातं. काय वाटतं, नाशिकमध्ये काय स्थिती आहे? बघा, भाजप मधली बंडखोरी पूर्णपणे शमेल असं तर काय होणार नाही. हां, तर त्यांना कुठे ना कुठे तो फटका बसत असतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये इतके एकमेकांचे शत्रू, एकमेकांचे वैरी ओळखणं देखील खूप कठीण असतं.
तर अशा या सगळ्या स्थितीमध्ये पाडापाडीचं काम हे जसे स्वपक्षातले लोक करतात, तसे जे सहकारी पक्ष आहेत त्या पक्षांमधले लोक देखील करत असतात, विरोधी पक्षांमधले लोक करत असतात. त्याच्यामुळे एक अशा पद्धतीची किनाऱ्याला असेल आणि शेवटपर्यंत म्हणजे हे स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनीच केलेलं आहे. जेव्हा बंडखोरीचा विषय खूप अगदी टिपेला पोहोचलेला होता, तर ते म्हटले की आम्ही शेवटपर्यंत अशा पद्धतीने लोकांना समजवण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत. कारण काही ठिकाणी असं होतं की म्हणजे आता अगदी अलीकडे 2 दिवसापूर्वी एका अधिकृत भाजपच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावली सिडकोमध्ये, आणि त्यांना एका पुरस्कृत उमेदवाराला आपण पाठिंबा द्या असं देखील सांगण्यात आलं. मग तिथं कुठेतरी चूक झाली होती हे त्यांच्या लक्षात आलं, आणि मग अपक्ष उमेदवार म्हणजे जो भाजपचाच उमेदवार आहे, तर त्याला पाठिंबा देण्याचं काम हे अधिकृत उमेदवाराला करायला लागलं. त्याच्यामुळे आणि मग जाहीर पाठिंबा म्हणजे जाहीर माघार, म्हणजे माघार ही आतापर्यंत आपण बघितली की 2 जानेवारीपर्यंत माघारीचा दिवस होता, परंतु जाहीर माघार नावाचा एक अजून वेगळा प्रकार आहे. म्हणजे मग ती कधीही होऊ शकते. शेवटच्या 2 दिवसातही ते जाहीर माघार होऊ शकते. एक पत्रक काढायचं की बा मी जाहीर माघार घेत आहे आणि यांना पाठिंबा देत आहे, आणि ती पत्रकं पुन्हा घराघरांमध्ये फिरवायची. तर हे असले प्रकार देखील सर्व पक्षांच्या बाबतीत, म्हणजे केवळ भाजपच नाही, तर सर्व पक्षांच्या बाबतीत जर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार जर ते प्रबळ असतील किंवा ते जर डॅमेज करू शकणारे असतील संभाव्य नगरसेवकासाठी, किंवा जे जास्त जोर लावतात त्यांच्यासाठी, तर तिथे पुन्हा जाहीर माघार असा एक प्रकार पुन्हा आपल्याला बघायला मिळू शकतो शेवटच्या 2 दिवसांमध्ये. सर, आपण जर युती आघाड्यांचं राजकारण पाहिलं नाशिकमधलं, तर तिथे भाजप एक स्वतंत्र लढत आहे, पण त्यासोबत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढत आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढतायत, काँग्रेस अजून वेगळं लढतीये. या सगळ्यांमध्ये मला विचारायचं होतं की जर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची कामगिरी चांगली राहिली तर त्याचा भाजपवर किती परिणाम होऊ शकतो, किती फटका बसू शकतो, का विरोधकांची मतं विभागली जावीत यासाठीच मग शिवसेना, राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधू वेगळे लढतायत, आणि हे दोघं जरी मोठ्या प्रमाणात चालले तर भाजपची मतं इंटॅक्ट राहतील आणि त्याचा फायदा भाजपला होईल अशी रणनीती आहे. नक्की काय गणित आहे? एक तर आहे की बहुमताचा आकडा हा 66चा आहे. त्यामुळे 66ची संख्या गाठायला भाजपला फार काही त्रास पडेल असं वाटत नाही. परंतु जर ते काही 5-10 ने जर कमी राहिले, तर त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहणारा पक्ष हा शिंदेची शिवसेना असू शकतो. आणि शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं जर समीकरण अचूक जुळलं, आणि जर त्यांनी त्या पद्धतीने जी रणनीती प्रभागनिहाय ती जर त्यांची अचूक ठरली, तर शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून देखील या ठिकाणी एक चमत्कार करू शकतात, अशी पण परिस्थिती आहे. म्हणजे अगदी आपण खात्रीने हेही सांगू शकत नाही की भाजपला पूर्ण बहुमत मिळेल, 66चा आकडा ते गाठतील. जरी ते 100+ सांगतायत, बरेच जण 80 पर्यंतची त्यांची संख्या सांगितली जाते की 80 तरी त्यांना जागा या ठिकाणी मिळतील. परंतु शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोघं मिळून किती जागा घेतात, ते किती ठिकाणी भाजपला डॅमेज करू शकतात, आणि त्याच्यामध्ये जो महाविकास आघाडी आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, आणि त्यांच्यासोबत मनसे असेल, आणि राष्ट्रवादीच्या काही सीट्स आणि काही ठिकाणी काँग्रेस त्यांच्या सोबत आहे. कारण काही प्रभागांमध्ये महाविकास आघाडीमध्ये पण समोरासमोर उमेदवार आहेत. असं पण घडलेलं आहे. त्याच्यामुळे ते कसं इम्पॅक्ट करतं आणि कोण कोणाची मतं कशा पद्धतीनं खातं, त्याच्यात जातीय समीकरणं आहेत, पक्षीय समीकरणं आहेत, प्रभागनिहाय वेगवेगळी समीकरणं आहेत, नात्या-गोत्यांची समीकरणं आहेत. तर या सगळ्यामध्ये कोण कोणाची किती मतं खातं, म्हणजे अगदी 10-20 मतांनी सुद्धा निवडून येणारे उमेदवार असतील, 200-250 ने निवडून येणारे उमेदवार तर खूप मोठ्या संख्येने असतील, आणि मोठं मार्जिन हे फार कमी ठिकाणी बघायला मिळेल. म्हणजे 500-700च्या पुढचं जे मार्जिन असेल, ते खूपच कमी ठिकाणी बघायला मिळेल, अशी तरी सध्या स्थिती दिसून येते. तर भाजपने जे अनेक पक्षप्रवेश निवडणुकीच्या पूर्वी करून घेतले होते या नाशिक महापालिकेच्या दृष्टीने, त्या दृष्टीने एक प्रश्न होता की नक्की या पक्षप्रवेशांचा भाजपला कशा प्रकारे फायदा होतोय. 100+चा नारा दिला होता, तो गाठताना भाजपला या पक्षप्रवेशांची मदत होऊ शकते का? म्हणजे जसं पुण्यामध्ये ज्या भागांमध्ये भाजप कमजोर होती, तिथल्या काही भागांमध्ये तिथले मजबूत नगरसेवक त्यांनी स्वतःकडे घेतले आणि नंबर वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. नाशिकमध्ये सुद्धा अशीच काही नावं त्यांच्याकडे आहेत का? या सगळ्यांचा त्यांना उलट्या प्रकारे फटकाच बसू शकतो? ते नक्कीच. कारण हे बघा, हे जे काही 100% भाजप हा जेव्हा ते नारा देतात, तर ज्या ठिकाणी बलवान उमेदवार आहे, ज्या ठिकाणी तो निवडून येऊ शकतो, ज्या ठिकाणी त्याची ताकद आहे, जिथं इन्फ्लुअन्स आहे, प्रभाव ज्या क्षेत्रांमध्ये आहे, जिथं किमान ते 2, 3, 4 प्रभागांवर ते परिणाम टाकू शकतात, पॅनलचं पॅनल निवडून आणू शकतात, तर असे नेते त्यांनी त्यांच्याकडे घेतले.
आणि जसं सिडकोचा विभाग असेल किंवा सातपूरचा विभाग आहे नाशिकमध्ये, नाशिक रोडचा विभाग आहे, कारण नाशिक रोडमध्ये पण शिवसेनेची ताकद खूप जास्त आहे. म्हणजे दोन्ही शिवसेनेची ताकद नाशिक रोडमध्ये जास्त आहे. पंचवटीमध्ये देखील जो विभाग आहे पंचवटीचा, तर त्या भागामध्ये पण खूप ताकद चांगली आहे विरोधकांची होती. त्यांनी जे जे विरोधक होते, आता शाहू खैरे नावाचे एक दिग्गज नगरसेवक आहेत काँग्रेसमधले, सुरुवातीपासूनचे, त्यांना त्यांनी त्यांच्याकडे घेतलं. अशी अनेक उदाहरणं देता येतील. तर ही उदाहरणं याच्यासाठी की त्या त्या प्रभागांमध्ये, त्या त्या विभागांमध्ये निवडून येण्याची क्षमता असलेली सगळे लोक त्यांनी घेतले. म्हणजे लोक आता चेष्टेने गमतीने असं म्हणतायत की पूर्वी मतदारांना विकत घेतलं जायचं, इथं उमेदवारांनाच विकत घेतलं गेलेलं आहे. हां, तर म्हणजे ही जी काय स्थिती आहे, पण त्यांना ती लोकं त्यांच्याकडे गेलेत. त्याच्यामुळे निश्चितपणे भाजपची तर ताकद वाढलेलीच आहे आणि 100+चा नारा पूर्ण करण्यासाठी निवडून येण्याचा निकष असलेली लोकं असली पाहिजे. तर मात्र त्याच्यामुळे तुम्ही जो मुद्दा आपण आधी चर्चेला गेला, की निष्ठावंतांवर कुठेतरी अन्याय होतो का? तर ही गोष्ट देखील घडत राहिली आणि या निष्ठावंत म्हणजे मग अनेक वर्ष त्या त्या प्रभागामध्ये तयारी करणाऱ्या लोकांना अगदी एका रात्रीतनं, एका दिवसातनं त्यांच्या उमेदवारी गेल्या आणि नवख्या उमेदवारांना म्हणजे पक्षात अलीकडेच आलेल्या लोकांना, काही तासांपूर्वी आलेल्यांना पुन्हा उमेदवारी दिली गेली. असे प्रकार घडले. परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्यांचे एबी फॉर्म मिळेपर्यंत म्हणजे उमेदवारी जाहीर होईपर्यंतच्या होत्या. एकदा ते झाल्यानंतर भाजपची यंत्रणा अशी आहे, की त्यांनी सर्व स्तरावरच्या त्या सगळ्या बंडखोरांना, जी लोकं आपल्याला फार त्रास देऊ शकतात, ज्यांचा इन्फ्लुअन्स आहे आणि आपण त्यांना नाकारलेला आहे. तर अशा लोकांना आश्वासनं देऊन त्यांना स्वीकृत नगरसेवक करता येईल का? त्यांना अजून कुठं सामावून घेता येईल? अशा पद्धतीच्या सगळ्या रणनीती आखून त्यांनी बऱ्यापैकी वातावरण थंड केलेलं दिसून येतंय. प्रत्यक्षातलं वातावरण किती तापलेलं होतं आणि मधल्या काळात पण तापलेलं राहिलं, हे आपल्याला 16 तारखेला स्पष्ट होणार आहे. जेव्हा निकाल लागतील, तर तेव्हा खरोखर बंडखोरांनी, निष्ठावंतांनी काय केलेलं आहे आणि भाजपची ताकद भाजपने कशी इंटॅक्ट ठेवलेली आहे, की त्याला काय सुरुंग लागलेला आहे. तर ह्या सर्व गोष्टी या 16 तारखेला स्पष्ट होतील आणि आपण जर अलीकडचा निकाल बघितला नगर परिषदांमधला, तर 11 नगर परिषदांच्या निवडणुका नाशिक जिल्ह्यामध्ये झाल्या. त्याच्यापैकी 5 ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेने बाजी मारली, जे क्रमांक 1 वर होते. त्याच्यामुळे त्यांचा कुठेतरी आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्या वाढलेल्या आत्मविश्वासामुळेच त्यांनी पण जेव्हा युती होत नव्हती, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण सांगितलं, की "बा हरकत नाही युती होत नसेल तर आम्हालाही युती नकोय. आम्ही पण 122 ठिकाणी उमेदवार देऊ." आणि त्यानंतर राष्ट्रवादी त्यांच्या सोबत आली. राष्ट्रवादीची तुलनेने ताकद शहरामध्ये कमी आहे, परंतु शिवसेनेच्या बरोबरीने त्यांचे जर काही उमेदवार निवडून आलेत आणि जर पॅनल चांगले बसलेत आणि तर असा एक वेगळा चमत्कार देखील निश्चितपणाने बघायला मिळू शकतो. भाजप त्यांना कसं थोपवतंय आणि त्यांची रणनीती खरोखर कशी काम करते आणि पुन्हा महाविकास आघाडीमधले जे काही प्रभाग आहेत, ज्या ठिकाणी त्यांचा इन्फ्लुअन्स आहे, चांगले नेते आहेत, तर ते कसं काय करू शकतात, कसा सुरुंग लावतील. त्याच्यामुळे जी एकतर्फी आत्तापर्यंत वाटत म्हणजे 2 फक्त भाजप आणि शिंदे सेना आणि जसं आपण उल्लेख केला शिंदे सेना आणि राष्ट्रवादी यांच्यातली लढत न राहता, आता विरोधकांनी पण तिथं जागा निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळे पुढचे 4-5 दिवस कसं आता वातावरण सगळं फिरेल आणि कशा दिशेने ते जाईल, हे बघणं आता खूप महत्वाचं राहील असं मला वाटतं. सर, आपण जसं सुरुवातीला ठाकरेंच्या सभेच्या निमित्ताने सुरुवात केली होती बोलायला, पण त्याच पद्धतीने आज म्हणजे 10 जानेवारीला एकनाथ शिंदेची सभा आहे राष्ट्रवादी सोबत संयुक्त. त्यासोबत 11 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे भाजपच्या उमेदवारांसाठी. यामधून देखील पुन्हा कशा प्रकारचं वातावरण निर्मितीची अपेक्षा आहे? या दोन्ही नेत्यांच्या येण्यामुळं शहरामध्ये पुन्हा कशा प्रकारे दोन्ही संघटनांना किंवा पक्षांना बळ मिळू शकतं? नाही, नक्कीच मिळणार आहे. कारण शेवटी एकनाथ शिंदेची जी सभा आज नाशिकमध्ये होईल, काल ज्या गोष्टींचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला, की हा गद्दारांमधला आणि निष्ठावंतांमधली ही लढाई आहे. तर त्याचा जो उल्लेख केला, जी काही टीका केली, कुंभमेळ्यावर त्यांनी टीका केली, जे इथले काही प्रोजेक्ट्स होत आहेत त्याच्यावर त्यांनी टीका केली. तर ह्या सगळ्या टीकेला आणि सगळ्या स्थितीला परिस्थितीला त्याला वेचून ती उत्तरं एकनाथ शिंदे निश्चितपणाने देतील आणि त्यांची ताकद काय आहे, तर ते देखील आज संध्याकाळी दिसून येईल आणि एक मोठा जनसमुदाय ते कसा खेचू शकतात आणि अर्थातच सभेला गर्दी असणारच आहे, कारण मोठे नेते आहेत. तेव्हा सभेला गर्दी होईल. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते त्याला सभेला पण असणार आहेत.
त्याच्यामुळे एक मोठी गर्दी, जसं काल एक तुडुंब भरलेली सभा होती, तर अशी सभा या ठिकाणी बघायला मिळेल. ते समाचार त्यांच्या पद्धतीने घेतील आणि जसं तुम्ही 11 तारखेचं म्हटलात, तर भाजप हे विकासाचं राजकारण करत असं जेव्हा म्हणतात, तर त्यामुळे त्यांचे जे काही प्रोजेक्ट आहेत म्हणजे कुंभमेळा सकट सगळे, कारण कुंभमेळ्याच्या निमित्ताने आता आपण कालच्या सभेत पण बघितलं असेल, तर कुंभमेळ्यावर आणि तिथल्या कामांवर सर्वाधिक टीका झाली. परंतु कुंभमेळा हा भाजपसाठी अतिशय आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, की ज्याची ख्याती देशभर, जगभर आहे. आणि खूप मोठ्या संख्येने, म्हणजे अगदी 50-60 कोटी लोक या मधल्या काळामध्ये नाशिकमध्ये येत असतात. तर इतक्या मोठ्या संख्येने लोक येणार, खूप मोठमोठे प्रोजेक्ट होणार, एक 25,000 कोटींचं हा सगळा प्रोजेक्ट असणार आहे. आणि त्याच्यामुळे वेगवेगळे विकास कामं होणार आहेत, नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये सर्वाधिक मुद्दे हे नाशिकचा चेहरा कसा बदलणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी 2017 मध्ये पालकत्व स्वीकारलं होतं नाशिकचं. त्या पालकत्वावरून देखील टीका झाली. राज ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी दोघांनी टीका केली. त्या टीकेला ते उत्तर कशा पद्धतीनं देतात हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे. आणि नाशिकचा विकास होणं, नाशिकचा चेहरा मोहरा बदलणं, हे तर उद्देश आहेच. आणि तो बदलल्यानंतर खरं म्हणजे इथल्या नाशिककरांना देखील तो एक फायदा होणार आहे. म्हणजे कारण बाय डिफॉल्ट दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये प्रोजेक्ट्स येतात, त्या निमित्ताने विकास होतो. आणि ही गोष्ट आता, कारण गोदावरीचं प्रदूषण असेल, अनेक इथे अन्य धरणांमधलं, अन्य नद्यांमधलं प्रदूषण असेल, ह्या सर्व गोष्टी, रस्ते असतील, विकासाची कामं आहेत, मेट्रोची घोषणा झालेली आहे. त्याच्यानंतर चेन्नई चा हा हायस्पीड कॉरिडॉर आहे. हे अनेक मुद्दे आहेत. त्याच्यानंतर नाशिक पुण्याचा रेल्वेचा मुद्दा आहे. असे अनेक अनेक मुद्दे आहेत की जे खरं म्हणजे लोकांना हवे आहेत आणि त्यांची प्रतीक्षा आहे गेल्या अनेक वर्षांपासून. बरेचसे प्रकल्प हे रखडलेले आहेत. त्याच्यामुळे रखडलेल्या प्रकल्पांवर एक थेट टाइमलाईन, टाइम बाउंड मुख्यमंत्री काय सांगू शकतील आणि ते कशा पद्धतीनं ते सगळे उभे राहतील, एक मोठी यंत्रणा या ठिकाणी उभी राहते. ऑलरेडी ते खूप कार्यान्वित झालेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांचा जोर असेल. त्याच्यामुळे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या सभांनी निश्चितपणे वातावरण बदलेल. आणि कालच्या सभेमुळे झालेलं वातावरण टिकवण्यात विरोधकांना यश कितपत येतं, आणि हे जे काही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ज्या सभा होणार आहेत, तर हे वातावरण, हे यांचे पक्ष कसे टिकवू शकतात. पुन्हा हे याच्यामध्ये दोघांच्या सभेमधला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा राहू शकतो की एकनाथ शिंदे भाजपवर काय टीका करतात. कारण तपोवनाचा मुद्दा हा जो आहे, तर हा मुद्दा अतिशय किचकट यापुढे होत जाणार आहे. त्याच्यामुळे तपोवनाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने आधीच त्याला कडाडून विरोध केलेला आहे. तर त्या मुद्द्यावर ते येतात का, तपोवनाच्या मुद्द्यावर ते बोलतात का, हा देखील एक महत्वाचा मुद्दा असेल. त्याच्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना अशी शेरेबाजी, टीका काय होते, हे बघणं देखील महत्वाचं राहणार आहे. आणि शेवटी त्याला मुख्यमंत्री कसं उत्तर देतात हे देखील बघायला लागेल. कारण अगदी आपण बघितलं की सुप्रिया सुळेंनी सांगितलं की आमची 2 महापालिकांपुरती युती आहे. हा, म्हणजे ते जे काय चाललेलं आहे आता सध्याचं, हे फक्त महापालिकांपुरतं आहे. हे सगळ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आम्ही एकमेकांच्या विरोधात जरी असलं तरी हे म्हणतील की आम्ही एकमेकांच्या विरोधात असलो तरी हे महापालिकांसाठीचं सगळं आहे. पण तरी पण मग त्या निमित्ताने जर काही मोठे मुद्दे निर्माण झाले, तर त्यातनं एक वेगळं राजकारण पुन्हा राज्यस्तरीय पेटू शकतं, असा आतापर्यंत आपण बघत आलेलो आहे. तेव्हा त्याची पुनरावृत्ती होते का, हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. निखिल. आपण जसा उल्लेख केला की उपमुख्यमंत्री येत आहेत आणि शिवसेने भाजपबद्दल काय बोलतात याची देखील उत्सुकता आहे आणि त्याला पालकमंत्र्याच्या वादाची देखील नक्कीच किनार असू शकते आणि सध्या दोन्ही जे मंत्री आहेत ते एकमेकांच्या विरोधात कशा प्रकारे बोलतात याबद्दल देखील सगळीकडे आपण बघतोच आहे. याला धरूनच अजून एक प्रश्न होता की नाशिक महापालिकेबद्दल तर बोललोच आहे आपण, पण त्यासोबतच मालेगाव, धुळे आणि जळगाव या 3 इतर महत्वाच्या महापालिका देखील उत्तर महाराष्ट्रात येतात. मालेगावमध्ये आपण बघतोय की मुख्यमंत्री सातत्याने उल्लेख करतात की आम्ही 29 पैकी 27 महापालिका जिंकू. ज्या 2 नक्की सोडलेल्या आहेत त्याच्यात एक महापालिका नागपूर, मालेगावची आहे हे नक्की आपल्याला म्हणता येईल. पण त्या महापालिकेबद्दल काय होतंय आणि दुसरं म्हणजे धुळे जळगावमध्ये नक्की काय स्थिती आहे. जळगावमध्ये मला वाटतं शिवसेनेसोबत भाजपने युती केलेली आहे, जागा कमी घेतलेल्या आहेत तरी सुद्धा, आणि धुळ्यात भाजप स्वबळावर आहे. या तिन्ही बद्दल थोडक्यात सांगितलं तर. हो, आपण तिघांचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया की जळगावमध्ये महायुती एकत्र आहे. भाजपला तिथं फारशी अडचण नाहीये. आणि विरोधकांची अतिशय क्षीण अशी परिस्थिती अ, ही जळगावमध्ये आहे. त्याच्यामुळे जळगावमध्ये त्याच्यामुळे फार गिरीश महाजन जे संकटमोचक आणि कुंभमेळा मंत्री आहेत, तर ते जळगावचे असताना पण फार जळगावमध्ये लक्ष देत नाहीयेत. त्यांनी मंगेश चव्हाणांकडे, म्हणजे चाळीसगावचे आमदार आहेत, त्यांच्याकडे सगळी धुरा सोपवलेली आहे.
आणि त्याच्यामुळे त्यांना फारशी अडचण महायुतीला जळगावमध्ये राहील असं दिसत नाही. त्यांनी दोन्ही पक्षांना पण सोबत घेऊन त्यांना काही जागा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते निश्चितपणे तिथे काही फारशी अडचण जळगावमध्ये भाजपला दिसत नाही. धुळ्यामध्ये देखील जर तिथला मुस्लिम प्रभाग जे आहेत काही ते जर सोडले तर भाजपला तिथं फारशी अडचण नाहीये. परंतु आणि ते तिथं स्वतंत्र लढतायत. पण अजित पवार यांची जी राष्ट्रवादी आहे, तर तिथले जे माजी आमदार आहेत फारुख शाह, तर हे MIM चे माजी आमदार जे राष्ट्रवादीमध्ये सध्या आहेत आणि राष्ट्रवादी अधिकाधिक जागा मुस्लिम प्रभागांमध्ये लढवते. त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या जर जागा त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात येऊ शकल्या तर त्या अर्थातच गरज पडली तर भाजपला समर्थन राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी राहू शकेल, अशी एक परिस्थिती साधारणपणे धुळ्यामध्ये दिसून येते. आणि मालेगावमध्ये देखील आमदार आणि माजी आमदार म्हणजे सध्याचे मुफ्ती आणि माजी आमदार राशीद शेख यांच्यामधली खरी लढत ही आहे. आणि जो बाह्य मालेगावचा जो भाग आहे म्हणजे जो हिंदू बहुल भाग आहे, तर तिथले काही प्रभागांमध्येच फक्त मात्र ते तिथली सत्ता ठरवणारे नाहीयेत. पण जर दोन्ही आमदारांमधलं युद्ध जर जास्त पेटलं आणि जर त्यांना काही नगरसेवकांची गरज जर भासली महापालिकेमध्ये, तर तिथे दादा भुसे किंवा भाजपा यांच्या नगरसेवकांची गरज त्या ठिकाणी पडू शकेल, अशी एक स्थिती आहे. त्याच्यामुळे आणि भाजपने जसं तुम्ही उल्लेख केला की भाजपने तिथे आमची स्वबळावर सत्ता येईल अशी तर शक्यताच नाहीये, कारण तेवढे उमेदवारच नाहीयेत त्या ठिकाणी. आणि अशी एकंदरीत मालेगाव मधली परिस्थिती या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकते. सर, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना आज आपण 10 जानेवारी बद्दल बोलतोय दुपारी 4-1 वाजता. तर नक्की काय वाटतं, कुठल्या पक्षाला एज आहे? 16 तारखेला 15 तारखेला मतदान आहे, 16ला निकाल नक्कीच आहे. पण आत्ताची स्थिती कशी वाटते? कोणाच्या बाजूने वातावरण दिसतंय, कोणाच्या बाजूने हवा वाहतीये? सध्याच्या स्थितीमध्ये नाशिकचा जर विचार केला, कारण हाय व्होल्टेज ड्रामा हा नाशिकमध्ये सर्वाधिक आहे. आणि या परिस्थितीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील तर किती मिळतील हे जरी आपल्याला सांगता येत नसलं तरी सर्वाधिक जागा भाजपला मिळतील. 122 पैकी त्याच्या खालोखाल शिंदेची शिवसेना राहील. आणि तिसऱ्या क्रमांकाला अजित पवारांची राष्ट्रवादी राहील की नाही हे सांगता येत नाही. कारण ठाकरेंची शिवसेना आणि मनसे जी आहे, तर ते कशा पद्धतीने जोर लावतायत. जर त्यांचे नगरसेवक जर काही प्रमाणात निवडून आले तर एक बलवान असा विरोधी पक्ष या ठिकाणी होऊ शकतो. आणि एकतर्फी सत्ता येईल की नाही, म्हणजे एक अगदी 66 नगरसेवक एक हाती भाजप आणू शकतं का, हा एक महत्वाचा मुद्दा असेल. कारण त्यांच्या समोरचं सर्वाधिक मोठं टास्क हे नाशिकच आहे भाजप समोरचं. कारण अगदी कुंभमेळा तोंडावर आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथं आपली सत्ता असली पाहिजे. म्हणजे त्याच त्वेषाने भाजपने त्र्यंबकेश्वरमध्ये जोर लावला होता. कारण त्र्यंबकेश्वरमध्ये पण कुंभमेळा असतो, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये. पण तिथं शिंदेचे नगराध्यक्ष निवडून आले ऐनवेळी आणि तिथे थोडी समीकरण चुकली भाजपची. तर ती समीकरण चुकणार नाहीत अशी त्यांनी खबरदारी तर घेतलेली दिसते. परंतु या सगळ्याचा जो काही निकाल आहे हा आपल्याला 16 तारखेला स्पष्ट होईल. त्याच्यामुळे आपण मला असं वाटतं 16 तारखेची वाट बघणं हे सर्वाधिक महत्वाचं ठरू शकतं. सर, आपले खूप खूप आभार महापालिकेच्या निमित्तानं नाशिकबद्दल आणि एकंदरीतच उत्तर महाराष्ट्रातील सर्व महापालिकांबद्दल चर्चा करता आली. पुन्हा निकालानंतर या महापालिकांच्या निकालाबद्दल नक्की बोलूयात, पण आज इथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.